हा. ओके. 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 सो जस्ट आता राजश्री ताई पण बोलत होत्या. राजश्री ताईंनी मी तुम्हाला मागच्या वेळेस पण बोललो की त्यांनी 8 डे 8 लेवल मध्ये आत्ताच कम्प्लीट केलं ट्रेनिंग. 8 डे 8 लेवल त्यांचा थोडासा पार्श्वभूमी होती. म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या एका फ्रँचायसीज बरोबर 3 वर्षापूर्वी काम पण करत होत्या. पण पुन्हा परत त्यांना लक्षात आलं की आपल्या मनाप्रमाणे काम नाही करतायत. मनाप्रमाणे म्हणजे आपण लोअर कॉस्टला, कारण ज्या ग्रामीण भागात राहतो तिथं खूप मोठा एखाद्या फ्रँचायसीज कडनं जेवढी फी घेणं, तर ते त्यांना, आणि फी घेण्याला स्वातंत्र्य असतं. तुम्ही फ्री शिकवा का तुम्ही हे करा, म्हणजे तुमच्या पालकांच्या कॅपॅसिटीनुसार. म्हणजे आमच्याकडे एक ताई होत्या, मी ज्यांच्याकडे क्लास घ्यायला जायचो त्या ताईंचं प्रिन्सिपल होतं, कारवरून जर पॅरेंट्स आले तर त्यांच्याकडनं 3,000 घ्यायचे. मोटरसायकलवरून आले तर त्यांच्याकडनं 2,500 घ्यायचे, आणि एखाद्या बिचारे सायकलवर सोडायला आले तर त्यांच्याकडनं 1,500 घ्यायचे. त्या ताईंचे मला पॉलिश आवडते. आणि मी त्यांच्या क्लासला फक्त याच्यासाठी शिकवायला जायचो की कमीत कमी त्यांच्या क्लासचं त्यांना रेंट तरी निघेल. माझ्या ताई होत्या त्या, निकम ताई. तर त्यांचं कमीत कमी रेंट तरी निघेल. शिवाजी चौकात नाशिकला जायचो. आणि कधीतरी मी पण नाही विचारायचो कोणाकडनं काय घेतायत ते, तुमचा धर्म तुमच्याकडे, माझा धर्म माझ्याकडे. मला कधीतरी पेट्रोलला त्यांनी कधी महिन्यातून, 15 दिवसातून, आठवड्यातून कधीतरी 1,000 रुपये खिशात टाकून दिले. सर हे तुम्हाला याय जायला पेट्रोलला पैसे राहू द्या फक्त. म्हणजे सांगायचा अर्थ असा की त्यांचं काम ते करायचे, माझं काम मी करायचो. म्हणजे त्यावेळेस काही सिलेबस नव्हता माझ्याकडे. पण मी सर्व सिलेबस एका लेवलमध्ये सर्व गोष्टी शिकवायचो. म्हणजे त्यावेळेस मी स्वतः एकटा होतो. त्यावेळेस मी आधी पण सांगितलं, मी एका लेवलमध्ये सर्व सर्व लेवल शिकवायचो. म्हणजे जे पटतंय मुलांना, जे पचनी पडतंय, आणि त्याला सांगायचो एकलव्य असला पाहिजे तू. आता याच्या पुढच्या प्रॅक्टिसेस तुम्हाला करायच्यात. आणि तुम्हाला स्वतःला पण मी हे सांगतोय टीचर म्हणून, की तुम्ही पण एकलव्य बनले पाहिजे. रोज प्रॅक्टिस केली पाहिजे. बिकॉज ऑफ स्वतःचा स्वार्थ. कमीत कमी आपली सुनबाई गावभर बोमट्या मारत सांगितलं पाहिजे, माझी सासू फार हुशार आहे. तिच्या नादी नाही लागायचं. फार क्रिएटिव्ह आहे. चाणाक्ष आहे. प्रेझन्स ऑफ माइंड आहे. तिला एका क्षणात मी काय करते ते समजून जातं. बिकॉज ऑफ ब्रेनची एक्सरसाइज. असा एक माझ्या बहिणींचा सरांचा स्वार्थ सांगतोय. लक्षात आलं असेल माझा काय स्वार्थ आहे. सो प्लीज, म्हणजे सांगताना, कारण ध्येय वेगळे ना, गोल्स वेगळे असले पाहिजे. तर बाकीच्या सर्व गोष्टी बरोबर होतात. ओके. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. थोडंसं प्रेझेंटेशन नुसार जातो. काहीतरी बनवलं असेल मी आज, कारण आपण डे 2 मध्ये होतो. आणि त्या डे 2 मध्ये शीतल ताई कंटिन्यू करा. हा. डे 2 मध्ये दिसताय तुम्ही म्हणून बोललो. डे 2 मध्ये आपण हे सर्व बघितलं होतं. हे सर्व 8 लेवल कशा असतात, काय असतात, कुठल्या मुलांसाठी ते बघितल्या होत्या. त्यानंतर हा एक तुम्ही फ्रँचायझीज न घेता पण एनजीओ बरोबर तुमचं तुमचं सेंटर तुम्ही सुरू करू शकता. त्याचा चार्ट आहे. पुन्हा परत त्याच्या कधीतरी बोलेल त्याच्याबद्दल, कोणाला शंका असतील तर. हा टोटल 1,00,000 रुपयाचा कोर्स आहे. बिकॉज ऑफ यू आर द मेंबर ऑफ द ब्रेन एज्युकेशन. पुढे खूप साऱ्या गोष्टी होतील, पण मेंबरशिप आणि किट चार्जेस तुम्हाला आता सध्या 10,100 भरायचे आहेत. मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय काय मिळेल हा चार्ट मी समजून सांगितला होता. ते पण तुम्ही नंतर बघून घ्या. त्याच्यानंतर अबॅकस, वेदिक मॅथ, रुबिक क्यूब, हँड रायटिंग मी तुम्हाला स्वतः गाईड करणार आहे. त्याच्यानंतर आपण लेव्हल 0 मध्ये शिकलो होतो, आणि त्याच्यात मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो, सीनियर आणि ज्युनियर हे 2 पार्ट आहे. त्या दोघांच्या पण आपण एक्झाम बघणार आहोत. कारण लहान मुलांना 9च्या रेंज मधले कॅल्क्युलेशन येतात. त्याच्यासाठी मी उद्या तुम्हाला, आज मी प्रेझेंटेशन मध्ये ऍड नाही करू शकलो, कारण मला बाहेरचे पण कामं खूप होते. मग सेटल करून मी क्लास घ्यायचा निर्णय घेतला. आणि डेफिनेटली की आता आपण रोज 2 वाजता भेटूया रविवारपर्यंत. आणि रविवारपर्यंत आपल्याला या दोन्ही लेवल कंप्लीट करून याच्या दोघांच्या पण टेस्ट द्यायच्या आहेत. अ, त्याच्यानंतर आपण अबॅकस बद्दल बोललो होतो. लेव्हल 0चं बुक आपल्याकडे असं असतं. हे अबॅकस टूल असतं. याचं स्ट्रक्चर आपण समजून घेतलं होतं. मी इथं ड्रॉ केलं होतं. अप्पर बीट, लोअर बीट, त्याचे बीट्स ड्रॉ हाताने लिहिले होते. आणि अशा काही कॅल्क्युलेशनच्या आपण व्हॅल्यू समजून घेतल्या होत्या. अशी आकृती समोर आली की आपल्याला डायरेक्ट त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी सर प्रत्येकाला सांगेल की हे काय आहे, सर्वजण विचार करा, 99 आहे. हे काय आहे, 75 आहे. म्हणजे हा 70चा फोटो दिसला पाहिजे, हा 5चा दिसला पाहिजे, हा 80 आहे, आणि हा 4 आहे. अशा पद्धतीने आपण पाहिलं पाहिजे. आणि अशी प्रॅक्टिस मी तुम्हाला एक्स्ट्रा नोटबुकवर 99 पर्यंत करायला पण सांगितली होती. त्याच्यानंतर पुढचा होमवर्क सांगितला होता की तुम्ही असे कुठलेही नंबर घेऊन असे ब्लॉक ड्रॉ करा. आणि इथं 60 असतो आणि हा 1 असतो. असे 99 पर्यंत तुम्ही ड्रॉ पण केले पाहिजे. हेच हाच कोर्स 3,500 रुपयाला मी शाळेचं नाव घेऊन वारंवार याच्यासाठी सांगतो की तुम्हाला या सर्व गोष्टींचं महत्त्व कळावं. आणि जर तुमचा इथं बेस पक्का झाला,
तर तुम्हाला या गोष्टी पुढे मात्र स्पीडअप घ्यायला, कारण तुम्ही एकदा मागे पडलात की मागे पडणार. जशा आमच्या शीतलताई मागे पडून गेल्या, आम्हाला ते चालणार नाही. आमच्या जसं जयश्रीताई बारी मागे पडून गेल्या, नाही चालणार. म्हणून प्लीज रोजच्या रोज, रोजचा होमवर्क, रोजचा असाइनमेंट रोजच्या रोज कम्प्लीट करा. प्लीज, पुन्हा परत रिक्वेस्ट. त्याच्यानंतर आपण राईट हँड लेफ्ट हँड ऍक्टिव्हायझेशन केला होता, की पुन्हा परत समजून सांगतो. हा राईट हँड आपला युनिट रॉड आहे आणि लेफ्ट हँड आपला टेन्स रॉड आहे. आणि त्याच पद्धतीने ऍप्लिकेशन झालं पाहिजे. जर मी आधी 20 बोललो तर लेफ्ट हँडवर झालं पाहिजे, आणि मी 6 बोललो तर राईट हँडवर झाला पाहिजे. हा अप्रोच आपण सेट केला होता, आणि आपण LHRS हँडचं ऍक्टिव्हायझेशन केलं होतं. आणि त्याच्यानंतर खूप सारे कॅल्क्युलेशन आपण बघितले होते. मग एक डिसिप्लिन बघितली होती, की व्हॉट इज द डिसिप्लिन, की ओपन माने प्लस ॲडिशन, आणि क्लोज माने सबस्ट्रॅक्शन, आणि बोट कसे ओपन करायचे. आणि सर्वांना असं सांगितलं होतं, की सर्वजण काय करा माहिती का, ए कॉलम 1, 2, 3, 4 आणि 5, आपल्याकडे वेळ कमी आहे, कमीत कमी त्याच्यानंतर पुन्हा परत बी कॉलम, असं लवकर लिहा, नोटबुकवर लिहा पटापट. बी कॉलम 1, 2, 3, 4 आणि 5, कारण याच्या समोर आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. फटाफट घ्या. आणि मग पुढच्या 10 मिनिटानंतर कोणाच्या शंका असतील त्या बोलू, आणि मग क्लास संपेल आपल्याला, आणि मग मला लगेच ड्युटीला पळायचंय. ओके. ओके, असं लिहा फटाफट. झालं असेल सर्वांचं तयार? ओके. हो. A 1 2 3 4 5, B 1 2 3 4 5, याच्या पुढे लगेच तुम्हाला स- समोर जे दिसतील ते कॅल्क्युलेशन करायचे आहेत. ओके. प्लीज थोडंसं फास्ट. लिहून झालं की कोणीतरी सांगेल मला लिहून झालंय असं. राजश्री ताई, संध्याकाळी मला एक कॉल करा, आपण शांततेत बोलू, मग ठरवूया, प्लॅनिंग करू. ते बाकीच्या ताईंना पण डिस्टर्ब नको आपल्यामुळे. ओके. हा, कोणीतरी सांगेल मला झालं असेल लिहून असं. वाघमोडे ताई, झालं का लिहून? येस सर. हा, चलो, थँक्यू. तुमचं लिहून झालं असेल तर मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक कॅल्क्युलेशन मी करून दाखवतो प्लीज पहिले, आणि मग नंतर तुम्ही करा. घाई बिलकुल नाही आपल्याला. प्लीज इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, माझ्याबरोबर करा पहिले. हे बघा, 29 करा माझ्याबरोबर पहिलं कॅल्क्युलेशन. 29, मला सर्वांचे फिंगर्स दिसले पाहिजे प्लीज. हा बघा, माझा लेफ्ट हँड आहे, घाई करू नका. लेफ्ट हँड आहे, हा राईट हँड आहे. 29, त्याच्यानं -4 आहे बघा, राईट हँडवर -4 केला. करा सर्वजण -4, -4. -25 आहे बघा, हा 20 केला पहिले मी, हा 20 मायनस केला, आणि हा -5 केला. पहिले जे बोलतोय ते करतोय. +8, बघा, +8 करताना मी असं 5, 6, 7 आणि 8 असं नाही. आता 8 म्हटलं की आपल्याला 8 अशी सवय झाली पाहिजे, म्हणून ती प्रॅक्टिस सांगितली होती. केली नसेल, कंजूशी केली असेल तर अजून करा. +8 आणि +11. 11चा पहिले 10, हे बघा, पहिले 10 आणि नंतर 1. आन्सर इज द 19. म्हणजे, आणि हे आन्सर पहिलं लिहिलं आपण 1919. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करा सर्वजण. मी आता तुम्हाला पहिले आन्सर शीट बनवायला दिलं होतं, बनवा सर्व पटापट. करा सर्वजण. काही डाऊट असला तर आपण पुन्हा परत प्रॅक्टिस करूया. प्लीज स्टार्ट. पुढचे 3 ते 4 मिनिट. माझं तुमच्याकडे लक्ष असेल. माझा स्वार्थ एवढाच आहे, मी तोपर्यंत मला कंपनीत जायची तयारी करतो. प्लीज माझं सर्व लक्ष. मी फक्त माझा कॅमेरा बंद करतो.
झालं असेल तर कोणीतरी सांगेल, असं काही नाही. करू द्या बाकीच्यांना उद्या. झाली सर. काही नवीन ताई करतायत, त्यांचं होऊन द्या, मग आपण थांबूया. फक्त फिंगरिंग डिसिप्लिन प्रॉपर करा. काही चुकतायत काही ताईंचे फिंगरिंग, थोडं व्यवस्थित करा. काही सिनियर ताई तर डायरेक्ट मेंटली पण करू शकतात, हे डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन आहे. अजून काही ताई लोक करतायत. ओके, मला वाटतं व्हायला पाहिजे होतं, अपेक्षित होतं. ठीक आहे, ठीक आहे. ओके, थांबूया का? थोडे झालं सर. हा चला, झालं. आन्सर चेक झालं करून. सर. ओके, आन्सर चेक करून घ्या सर्वजण. चुकलं तर चुकलं, काही हरकत नाही. चुकलं एखादं एखादं नसेल समजत, आपण बघूया. आन्सर चेक करून घ्या बरं. 39 कामाचं सर. 39 व तिथे चुकलं. ओके, झालंय सरांचे चेक? झालेत? असं जस्ट चेक येस करून. सर. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तोच पार्ट आला होता आपल्या आजचा क्लासचा. ऍक्च्युली हा परवाचा पार्ट होता. आपण अजून आपल्याला उद्या बरं खूप सारं शिकायचंय. की तुमचा प्रश्न असेल, इकडे लक्षात द्या, तुमचा प्रश्न असेल की आता तुम्ही फक्त फिंगर्स वर शिकतायत, इकडे लक्षात द्या, बरोबर ना, फिंगर्स वर शिकतायत. नंतर तुम्हाला टूल्स, खरोखर किट जेव्हा घेऊन आपण शिकतो तेव्हा टूल्स पण असतं, आणि नंतर मेंटल अरिथमेटिक असतं. मग आपण या दोघं गोष्टी शिकून घेणार आहोत. टूल्स पण कसं करायचं, त्याला कसं ग्राफ्स करायचं, त्याचे कुठले फिंगर्स यूज करायचे ते उद्या आपण समजून घेऊ. त्याची मेथडॉलॉजी समजून घेऊ. त्याच्यानंतर अप्रोच तयार, पुढचा पार्ट असेल की आता माझ्याकडे टूल पण नाहीये, मी फिंगर नाही करते, पण पहिले हा डिसिप्लिन आपण शिकून घेऊ टूलचं. आणि मग आपल्याला खऱ्या अर्थाने, की खऱ्या अर्थाने तुम्हाला डोळे बंद करून पण व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थाने कॉन्सन्ट्रेशन करता आलं पाहिजे. प्रयत्न करू. हे बघा, प्रत्येक गोष्टीला तपश्चर्या असते, प्रत्येक गोष्टीला एक साधना असते. वेळ द्यावा लागतो एक्सपर्टीज व्हायला. आपण कोणीही अजून एक्सपर्ट नाहीये. मी पण 17 वर्षापासून रोज शिकतोय, मी असं समजतो. म्हणून पण त्यातल्या त्यात बेटर ऑफ द बेटर कडे आपण जायचं, की एक जे काही, हे बघा, बेस्ट एज सांगतो, की जे तुम्ही आज शिकलात ना,
त्याच्या जर तुम्ही नोट्स बनवत असाल, ते जर कुठेतरी लिहून ठेवत असाल, त्याचा जर तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करत असाल, ते जर कोणाला तरी तुम्ही शिकवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट बनण्यापासून तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. पण तुम्ही क्लास संपला, की कोण अबॅकस आणि कोण काय, तर तुम्ही जर 1,00,000 रुपये भरण्याच्या अप्रोचमध्ये नसाल, तर ब्रह्मदेव आला, तर हे कार्टून काय, पण ब्रह्मदेव आला, तरी पण तुम्हाला कोणी बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनवू शकत नाही. हा जगाचा सिद्धांत आहे. म्हणून तुमचं सेल्फ डेडिकेशन, तुमची प्रॅक्टिस, तुमचं समर्पण, तुमची इंटरेस्ट हाच याच्यासाठी बेस्ट ऑफ द बेस्ट तुम्हाला बनवून देऊ शकतो. ओढून ताणून विद्यार्थ्यांनी पण जर 20-50 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं किंवा तुमच्याकडे 100 मुलांनी ऍडमिशन घेतलंय, बघा स्टॅटिस्टिकवर मी बोलत असतो नेहमी, 100 मुलांमधून 60 मुलं 8व्या लेवलपर्यंत जातच नाही. किती मुलं जातात? 100 मुलांमधून फक्त 40च मुलं 8व्या लेव्हलपर्यंत जातात. कारण पुन्हा परत तिथं हा सिद्धांत होतो, कारण डेडिकेशन, समर्पण, इंटरेस्ट, प्रॅक्टिस किंवा मेहनत करण्याची इच्छाशक्ती. कारण याला काय असतं, मुलं मुलं हे करून देतात, गिव्ह करून देतात, की बाबा अ, बहाणे बनवतात. म्हणजे हे आयुष्यभर काय होतं माहिती का? टीचरांना चांगलं शिकवता आलं नाही म्हणून हिंदीमध्ये कमी मार्क मिळाले. आमच्या मॅथच्या टीचर फारच बोर होत्या. त्यांनी आज आहे ना विचित्रच ड्रेस घातला होता म्हणून चांगला चांगला पेपर मला लिहिता. अरे हा काय बहाणा आहे? पण मुलं असे पण बहाणा बनवतात. मम्मीने आज सकाळी भाजी मला व्यवस्थित डब्याला दिली नाही म्हणून म्हणून माझा आजचा दिवस मला डोक्यातच उतरला नाही. असे काही पण बहाणे, आणि या बहाण्यातून जर बाहेर निघायचं असेल, म्हणजे मी मुद्दाम हेच सांगत असतो, की बेस्ट क्वालिटी ऑफ पीपल, बेस्ट क्वालिटी ऑफ ह्युमन बीइंग्स जर तयार करायचं असेल, तर त्याच्यासाठीचं एक साधन, म्हणतात ना, की काय थर्मोमीटर आहे छोटासा, की बाबा असं काही नाही की अबॅकस शिकल्यानेच बेस्ट बनणार आहे. पण एक साधन आहे. असे खूप सारं साधनं आहेत. म्हणजे काय, मी एवढं पण मी नेहमी सांगत असतो पालकांना, तुम्ही म्हणजे कार्ट्यांना 5-5, 6-6 हजाराचे बुटं आणून दिले ना, तर साऱ्या गल्लीभर बोमट्या मारेपर्यंत, साऱ्या गावभर दाखवेपर्यंत, आत्याला, मामाला, काकीला सांगेपर्यंत आहे ना, आम्ही खूप पैशावाले, तोपर्यंत त्यांना फार इंटरेस्ट वाटतो. भारीताई 5,000चे बुटं घेतलेत, Adidasचे घेतलेत. बघा हा Adidasचा ओरिजिनल सिम्बॉल आहे. हा ओरिजिनल सिम्बॉल असतो आणि डुप्लिकेट सिम्बॉल शेजारच्या आमच्या पोरांच्या बूटवर आहे, ते सुद्धा ते ओळखतात. हां, ते पण आता हा डुप्लिकेट सिम्बॉल आहे, हा ओरिजिनल आहे. इथपर्यंत ते बहादुरी करतात. पण जर त्याला सांगितलं ना, बाळा, त्याच्या बुटावर जरी डुप्लिकेट सिम्बॉल असला, तरी रोज सकाळी तो 5 किलोमीटर पळायला जातो. आता तुला ओरिजिनल सिम्बॉलचे बुटं घेतलेत. तू 2 किलोमीटर तरी जा. मग मात्र ते बुटं उद्या चावायला लागतात. ते चावायला लागतात. आपला ओरिजिनल असले तरी चावायला लागतात आणि त्यांचे डुप्लिकेट असले तरी ते बिचारं बिचारं शेजारचं पोरगं 5 किलोमीटर जातं. ही फॅक्ट आहे मार्केटमधली. कारण ह्याला म्हणतात, की डेडिकेशन काय? इम्पोर्टंट ते दाखवणं नाहीये, इम्पोर्टंट करणं फार इम्पोर्टंट आहे. म्हणून मी तुमच्या सर्वांना काय सांगतोय, की आपली जी जनरेशन आहे ती आपल्याला ऑब्झर्व्ह करते. आपल्या सुना पण आपल्याला ऑब्झर्वेशन करणार आहेत. आपल्याला आपल्या नातवंड ऑब्झर्वेशन करणार आहेत. आपले आता लेकरं असतील ते ऑब्झर्वेशन करणार आहेत. तर आपल्याला पुढची जी पिढी आहे, ती एक समर्पक आणि गावभर आपल्याला दिंडोरी पिटता येईल, की मी भारत महासत्ता झाले त्याच्यातला एक योद्धा आहे. त्याच्यातला मी एक समर्पक योगदान दिलेला व्यक्ती आहे, की माझ्या योगदानाने पण 2-4 IPS अधिकारी झाले, 2-4 PSI झाले, 2-4 कार्डे काहीतरी उद्योगधंदे करतायत, ते एक्सपोर्ट करतात काहीतरी सारा जगभर. असे विद्यार्थी माझ्या हाताखालून घडवलेत. अशी आपल्याला एक स्टोरी सांगता आली पाहिजे कोणाला तरी. प्रत्येकाला वाटतं. वाटतं की नाही लक्ष्मीताई? वाटतं ना? जर वाटत असेल, तर मग स्टार्ट फ्रॉम टुडे. वेळ गेलेली नाही अजून. हां, तुम्ही काहीतरी चांगलंच करतायत मला माहिती आहे. त्या ताईंना मी एवढं सांगतोय, जाधव ताईंना, तरी त्यांचा होमवर्कच कंप्लीट करतायत ते अजून. ते म्हणतील तुमचं बडबड चालू ठेवा. काय हरकत नाही. काय हरकत नाही. त्यांचा राहून गेलेला कोटा कंप्लीट करता येते. ठीक आहे, ठीक आहे. सो ओके. सो प्लीज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 2 कॅल्क्युलेशन करू आणि थांबू. उद्या आपण टूलबद्दल आणि मेंटल बद्दल समजून घेणार आहेत. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. जाधव ताई आता इकडे लक्ष द्या. मी बडबड तुमच्यासाठी करतोय. हां, ओके ना? हां. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 24 -3 +8 -6
-22 +55 +33 -88 -88 बोललो मी, 88 -80 आणि 8. बऱ्याच ताईंना जरा वाटतंय अजून काहीतरी बोटांवर भलतंच काहीतरी चाललंय. त्या त्या लक्ष्मीताई 1 करून घ्या, म्हणजे तुम्ही पुढच्या याला मॅच तरी राहाल. हां, 1 करून घ्या फक्त तुमच्या हातांवर. फक्त 1 करून घ्या. फक्त 1 काय असतो? हां, 1 करून घ्या. ओके. +27 +71 -83. आता ती करंगडी नका ना तो मोर. हां. ओके ना. ओके ना. काय बोललो मी? 83. पहिले 80 करायचा शुभांगीताई, शुभांगी निकुमताई. पहिले 80 करायचा, नंतर 3 करायचा. पहिले 3 नाही करायचा. 80 आणि मग 3 करायचा. ओके ना. आन्सर इज मला वाटतं आन्सर इज द 1616. 1616. ओके ना. ओके, ठीक आहे. सो छान करतायत तुम्ही. थोडंसं आधीचे पण मला आजचं लेक्चर टाकणं नाही. मला माझ्याकडे मोजून आता 4 मिनिटं राहिलेत. सो पुन्हा परत सांगतो मी, इकडे लक्ष द्या. परत सांगतो, तुम्हाला काय प्रॉब्लेम असला, काय वाटलं तर जरूर मेसेज करा. मी आता ड्युटीवर असताना मी शक्यता हात जोडून विनंती असते, की कोणी कॉल करायचा नसतो. तुमच्या मेसेजला मला जेव्हा मला रिस्पॉन्स देता येईल, मी तेव्हा त्याला बघून जसं शक्य आहे तसा रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करतो. सो लास्ट 3 डे इज अ व्हेरी स्ट्रगल इन माय लाईफ. पण वी आर द लकी की आपल्याला सर्व सपोर्ट मिळत असतो. निसर्ग शक्तीकडनं तसं होत गेलं आणि वी आर द सेफ. ऑल फॅमिली इज द सेफ. म्हणजे सर्व जर काही व्यवस्थित झालं. सांगेल मी, खूप मोठा ब्लॅक फ्रायडे येऊन गेला आपल्या म्हणजे माझ्या फॅमिली लाईफमध्ये. बट ऑल नाऊ नाऊ टुडे इज द नाऊ ऑल इज द सेट. सो बोलू परत. सो ओके. काय होतं अजून? उद्या आपण पुन्हा परत 2 वाजता भेटणार आहेत आणि परत आपण रविवारपर्यंत लेव्हल 0च्या ज्युनियर आणि सीनियर यांच्या दोघांच्या एक्झाम ऑनलाईन आणि ऑफलाईन. परत सांगतो, ऑनलाईन आणि ऑफलाईन. खूप साऱ्या ताईंना या 2-3 दिवसात माझ्याकडे मेसेज पण बघितले गेले नसतील. काही असेल करंटली तर मला पुन्हा परत मेसेज करून आठवण करून द्या. काही जणांना मला जे काही पाठवायचं असेल, पोहोचवायचं असेल, ते मी सर्व उद्यापर्यंत ट्राय करेल. काहींना पण मला लिंक पण द्यायच्या, त्या लिंक पण माझ्याकडनं. तर मी सिस्टम इथंच नव्हतो आणि माझ्याकडे एवढं कव्हरेजमध्ये पण नव्हतो. कधी-कधी जेवढं इमर्जन्सी कव्हरेजमध्ये होतो, तेच काम करत होतो. जेवढं थोडं इमर्जन्सी होतं म्हणून. सो प्लीज उद्यापर्यंत मी सर्वांना वेल सपोर्ट करेल. जे काय असेल ते मला मेसेज करा. ओके. अजून कोणीतरी ताईंना काहीतरी प्रश्न होता, फक्त त्यांचा 2दा-3दा सिग्नल आला. कोण ताईंना काहीतरी अडचण होती तेवढी सोडवतो आणि पुढच्या 3 मिनिटात मी पळतो. ओके. कुठल्या ताईंना काहीतरी अडचण होती का? आत्ता काहीतरी मेसेज करत होत्या ताई कोणीतरी? हां, कोणीतरी मेसेज करत होतं, मला माहीत नाही. पण कदाचित त्यांची अडचण सॉल्व्ह झाली असेल. नसेल तर त्यांनी मेसेज करावा. सो ओके. पुन्हा भेटू आपण 2 वाजता. ओके. मला जर जमलं तर काही प्रॅक्टिस प्रॅक्टिस रिलेटेड तुम्हाला काही पाठवता आलं तर मी ग्रुपमध्ये पाठवतो. मी तुम्हाला रात्री 9:30 वाजता 10, 15, 20 कॅल्क्युलेशन तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून करता येतील. मी जरूर पाठवतो तुम्हाला. मला 7:30 वाजता लंच टाईम असतो. त्या टायमिंग फ्रीमध्ये मी तुम्हाला 10-20 कॅल्क्युलेशन तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवतो. मग तुम्हाला ते रात्री 9:30ला आज झोपण्याच्या आधी छानपैकी तुमची सर्वांची प्रॅक्टिस होईल. बाय बाय. पुन्हा भेटू आपण उद्या 2 वाजता. बाय बाय.